Hello students, welcome to Chate Group Education. Now we are going to study the lesson number 7, Introduction to Microbiology from your Science and Technology Part 2. This is your revised question paper pattern. So before going to study applied microbiology or industrial microbiology, we will know what is mean by microbiology. Microbiology is the branch of biology to study or it deals with the study of different type of microorganisms. Okay, microorganisms are studied under the branch of biology. That branch is called as microbiology. हे मायक्रोब जे आहेत, हे मायक्रोब ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते इंडस्ट्रीमध्ये यूज केले जातात. मायक्रो ऑर्गॅनिझम आपण डोमेस्टिक पर्पजसाठी, फॉर एक्झाम्पल आई दही बनवण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा कंटॅमिनेशन करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करते. काय असणार आहे, विरजनाचं दही जे आहे इट कंटेन्स लॅक्टिक ॲसिड मायक्रोऑर्गॅनिझम. ओके, विच मायक्रोऑर्गॅनिझम्स आर यूज्ड फॉर दॅट मिल्क टू प्रिपेअर अ कर्ड. हे आपण नंतर बघतोय डिटेलमध्ये. तर लॅक्टिक ॲसिड फॉर्मेशन, त्यांचं फर्मेंटेशन करण्यासाठी कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज करायचे आहेत. कारण मायक्रोबायोलॉजीचं स्टडी घरातून अगदी इंडस्ट्रियल पर्पज, डेअरी प्रोडक्ट्स असतील, योगर्ट प्रोडक्ट असतील, चीज असणार आहे, त्यानंतर बटर प्रोडक्शन आहे, डिफरंट टाईप ऑफ फ्युअल फॉर्मेशन आहे. प्रत्येक ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज होतो आहे. मग ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ब्रांच जी आहे मायक्रोबायोलॉजी, ह्याचा डिटेल स्टडी आपण ह्या होल लेसनमध्ये बघणार. So see, what is mean by applied microbiology? It is the branch of biology which deals with the study of enzyme related some prokaryotics. Okay, what is mean by prokaryotic? It shows primitive type of nucleus. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम जे आहे ज्यांच्यामध्ये प्रिमिटिव्ह लेवलचा न्यूक्लियस प्रेझेंट आहे, अशा ऑर्गॅनिझममधला एन्झाईमचं स्टडी करण्यासाठी. युकॅरियोटिक मायक्रोब्स, ओके, ज्यांच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन डेव्हलप आहे, अशा ऑर्गॅनिझमसाठी. देन प्रोटीन स्टडी करण्यासाठी किंवा प्रोटीनची रिक्वायरमेंट. अप्लाइड जेनेटिक्स, ओके, जेनेटिक टेक्निक जे आहेत, अप्लाइड जेनेटिक टेक्निक्स, त्याच्यामध्ये हा मायक्रोबायोलॉजीचा रोल बघणार आहे. फॉर एक्झाम्पल टिश्यू कल्चर, डिफरंट टाईप ऑफ स्टेम सेल्स. देन मोलिक्युलर बायोलॉजी, ओके, विच contains the biology study of different type of molecules. It is called as applied branch of biology. Then next important term is industrial microbiology. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मायक्रोबायोलॉजीचा यूज केलेला असतो. सायन्स रिलेटेड टू कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स इन विच सोशल, इकॉनॉमिक, एन्व्हायरमेंटल रिलेटेड प्रोसेसेस अँड प्रोडक्ट आर कॉल्ड ॲज इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. ह्याच्यामधलं बेस्ट वेल नोन एक्झाम्पल डेअरी प्रोडक्ट्सचं आहे. ओके, की याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल रिलेटेड प्रोसेस तर आहेतच, सोशल आणि इकॉनॉमिक प्रोडक्ट्स आहेत. ह्या सगळ्या डिटेलमध्ये आपण ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज जो आहे डिटेलमध्ये तो कुठे केला जातो, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. नंबर 1, डेअरी प्रोडक्ट. डेअरी प्रोडक्टमध्ये कसा मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज केला जातो. देन नंबर 2, फर्टिलायझर्स असतील, ओके, फर्टिलायझर किंवा पेस्टिसाइड्स असतील, बायोफर्टिलायझर, बायोपेस्टिसाइड, ह्यांच्यामध्ये कसा मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज होतो आहे हे आपण बघणार आहे. त्यातलं फर्स्ट पार्ट बघूयात, डेअरी प्रोडक्ट्स. ओके, चीज, बटर, क्रीम, केफीर, योगर्ट एक्सेट्रा आर डेअरी प्रोडक्ट्स. देन मिल्क इज अ पाश्चराइज टू स्टरलाइट. व्हॉट इज मीन बाय स्टरलाइज? टू फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम. एखादा प्रोडक्टचं आहे, मिल्क आहे, तर स्टरलाइज करण्यासाठी, मीन्स तो मायक्रो ऑर्गॅनिझमपासून फ्री करण्यासाठी. सपोज त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ स्टार्ट झाली असेल तर त्यांची ग्रोथ कशी स्टॉप करायची आणि आहे ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स कसे किल करायचे. नॉर्मल प्रोसेस काय आहे मिल्कला स्टरलाइज करण्याची? टू बॉईल. ओके, बॉईल केल्यामुळे मिल्कमधले सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल होतात. डिस्ट्रॉय अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम इज नथिंग बट दी स्टरलायझेशन प्रोसेस. Fermented with the help of lactobacilli because that bacillus species यूज केली जाते मिल्कला फर्मेंट करण्यासाठी. आई दही बनवण्यासाठी जे कल्चर वापरत असते, ओके, विरजनाचं दही वापरत असते, तर त्यामध्ये बॅसिलस स्पेसीज असतात. तर मिल्कमधल्या आहेत, मिल्कमध्ये लॅक्टिक ॲसिड आहे, त्यामुळे मिल्कमधल्या बॅसिलस स्पेसीजना आपण लॅक्टोबॅसिलस असं म्हणतो. तर ह्या लॅक्टोबॅसिलाई काय करतात की मिल्कला फर्मेंट करतात. ओके, दूध फाटण्याची प्रोसेस आणि त्यानंतर त्याचं दही लागतं. ओके, वेअर इन लॅक्टेज, मिल्कमधली जी शुगर आहे ते लॅक्टोज शुगर आहे, इट इज कन्वर्टेड इन टू लॅक्टिक ॲसिड अँड दॅट लॅक्टिक ॲसिड कोॲगुलेट्स मिल्क प्रोटीन. ओके, प्रोसेस काय आहे बघा कर्ड फॉर्मेशनमधला.
की कल्चर आहे लॅक्टोबॅसिला एंटर झाला मिल्कमध्ये नंतर काय असणार त्याच्यामधली लॅक्टोज ओरिजिनल शुगर आहे, प्युअर फॉर्ममधली लॅक्टोज शुगर आहे, त्याचं काय कन्वर्जन कशामध्ये होणार आहे लॅक्टिक ॲसिड, आणि हे लॅक्टिक ॲसिडचे पार्ट सेपरेट होऊन ते कोॲग्युलेट होतील. कोॲग्युलेट मीन्स त्याचा बंच बनवतील. ओके, पनीर तयार करण्याच्या अगोदरची प्रोसेस जर बघितली असेल तर असे दुधाचे छोट्या छोट्या गाठी तयार झालेल्या दिसतील, आणि हा एकत्र कंबाईन झाल्यानंतर त्याला मिल्क प्रोटीन्स तयार झाले असं म्हणतोय. त्याचं नाव काय असणार आहे कर्ड, दही. ओके, तर मिल्कचं कन्वर्जन दह्यामध्ये मिल्क प्रोटीनचा सोर्स आहे, मेन रिच सोर्स आहे मिल्क आणि दही कर्ड. ओके, तर हे सगळा प्रोसेस कशापासून बनला बाय युझिंग दी मायक्रो ऑर्गॅनिझम. कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केला आहे आपण इकडे मिल्क टू कर्ड फॉर्मेशनसाठी लॅक्टोबॅसिला. Then next yogurt products. Okay, yogurt is produced by boiling of the milk. Then number 2, once it cool, bacterial strain कूल करायचं, पहिला बॉईल करायचं, त्यानंतर कूल करायचं, बॅक्टेरियल स्ट्रेन यूज करायचा. कुठली बॅक्टेरियल स्पेसीज यूज करतोय बघा, स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस. स्ट्रेप्टोकॉकस स्पेसीज जी आहे थर्मोफिलस ही टेम्परेचर सेन्सिटिव्ह स्पेसीज आहे थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलस डेलब्रुके. ह्या दोन स्पेसीज ज्या आहेत त्या यूज केल्यानंतर ह्या बॅक्टेरियल स्ट्रेन जे कूल केलेलं दूध असणार आहे, बॉईल करून नॉर्मल केलेलं दूध असणार आहे, त्यामध्ये हे दोन बॅक्टेरियल स्ट्रेन यूज करतो आपण. लॅक्टिक ॲसिड फॉर्मेंटेड, ते फॉर्म कोॲग्युलेट प्रोटीन, सेम प्रोसेस होणार आहे कर्ड प्रोडक्शनसारखा, टू गिव्ह योगर्ट अ जेल लाईक कन्सिस्टन्सी. Then next, butter formation. There are two types of butter produced as sweet cream and cultured variety. Next, cheese production. Cheese is produced by first mixing microbes like Lactobacillus lactis and Lactobacillus cremoris. These two species are used for the cheese production. तुम्हाला fill in the blank साठी ह्या दोन स्पेसीजची नावं विचारतात. To product the cheese to milk which is produced from lactic acid. Coagulation of milk protein was caused traditionally by enzyme obtained from alimentary canal of cattle. Okay, it is called as rennet. Rennet पासून किंवा enzyme obtained from alimentary canal of cattle, त्याला आपण rennet हा वर्ड वापरतोय. तर ह्यांच्या पासूनचं जे मिल्क आहे ते कोॲग्युलेट झाल्यानंतर न्यू बाय प्रोटीएज obtained from fungi. ओके, प्रोटीएज हे काय आहे एन्झाईम आहे, कुणापासून ऑप्टेन झाला आहे फंगल स्पेसीस, फंगायपासून मिळालेलं आहे. तर ह्या दोन्हींचा यूज करून चीजचं प्रोडक्शन केलं जातं. वे इज सेपरेटेड अँड प्रोडक्शन इज कम्प्लिटेड थ्रू स्टेप्स लाईक कटिंग, वॉशिंग, रबिंग अँड सॉल्टिंग द सॉलिड योगर्ट आफ्टर विच द चीज इज लेफ्ट टू रॅपन. ओके, चीजच्या प्रोडक्शनमधला त्याच्या पुढच्या फर्दर स्टेप्स काय आहेत बघा. ओके, cutting, then washing, rubbing and salting. See the picture of cheese and butter. Probiotics. Okay, next part is a probiotics. Milk products that contain active bacteria like Lactobacillus acidophilus and Lactobacillus cz, Bifidobacterium bifidum. Probiotic are available in various forms like yogurt, kefir, sauerkraut, डार्क चॉकलेट, मायक्रोअल्गी, सी फूड. ओके, तुम्हाला ह्याच्या तीन स्पेसीज आहेत लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस सीझी आणि बिफिडोबॅक्टेरियम बिफिडम. ह्याच्यामध्ये अजून एक नाव ॲड करतील आणि तुम्हाला ऑड वन आउटसाठी क्वेश्चन विचारू शकतात. ह्या कारण प्रोबायोटिक म्हणून यूज केलेल्या ह्या तीन स्पेसीज आहेत आणि अनदर एक्झाम्पल काहीतरी देतील. ओके, The next probiotic are useful because these products form colonies of useful microbe in alimentary canal. लिव्हिंग बिंगच्या alimentary canal मध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, ह्या स्पेसीज आहेत, प्रोबायोटिक्स आहेत, ह्या युजफुल आहेत कारण त्या तिथं कॉलनीज बनवतात. नेक्स्ट, ब्रेड. डव फॉर ब्रेड इज फॉर्म बाय मिक्सिंग ऑफ बेकर्स ईस्ट. सगळ्यांना माहिती आहे की ब्रेडचा डव जो आहे त्याच्यामध्ये ईस्टचा यूज केला जातो. ईस्ट इज ऑल्सो अ बायोटिक स्पेसीज, मायक्रोबायोलॉजिकल फॅक्टर. मिक्सिंग बेकर्स ईस्ट दॅट इज सॅकॅरोमायसिस सर्व्हिसी. ओके, बेकर्स ईस्टमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम कुठला यूज केलेला आहे सॅकॅरोमायसिस सर्व्हिसी. वॉटर अँड सॉल्ट, अँड बाय ॲडिंग ऑल दिस कंटेंट द ब्रेड डव इज प्रिपेअर्ड. Due to fermentation of yeast, sugar in dough is converted to CO2.
What is the formula of sugar? C6H12O6. Okay, then that C6H12O6 converted into fermented into C2H5OH and CO2. शुगर ब्रेकडाऊन होते, त्याच्यापासून इथेनॉल आणि CO2 हे दोन प्रोडक्ट तयार होतात. त्यातला जो CO2 आहे तो रिलीज होणार आहे. CO2 काय आहे, गॅसेस स्टेटमध्ये आहे. CO2 त्या फूड प्रोडक्टमधून ब्रेडमधून बाहेर पडेल आणि CO2 गॅसेस जिथून बाहेर पडणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला होल तयार झालेले दिसतील आणि म्हणून ब्रेड हे स्पॉन्जी असतात. ओके, ड्यू टू CO2 गॅस. नेक्स्ट, व्हिनेगर प्रोडक्शन. मिक्सचर ऑफ बॅक्टेरियल स्ट्रेन लाईक Acetobacter, Glucanobacter is mixed with ethanol for its microbial fermentation. This is mostly used for your Chinese food. Okay, acetic acid is obtained through this fermentation and separated from the mixture of rarefaction. Acetic acid चा खूप essential role आहे. Acetobacter and Glucanobacter हे vinegar production साठी दोन essential microorganism आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचे. Acetic acid is bleached with the help of potassium ferrocyanide and pasteurized. What is the pasteurization process of acetic acid? It is bleached with the help of potassium ferrocyanide. A small amount of sulfur dioxide gas is mixed with the pasteurized mixture to produce vinegar. And here, by using the by adding the SO2 gas to hold the mixture, the pasteurized mixture, there is a production of vinegar. Next is microbial enzyme. Enzymes are biological catalysts that carry out specific chemical reaction. Microorganisms त्यांच्या बॉडीमधून किंवा त्यांच्या रिॲक्शन्समधून, त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमधून युटिलाइज करत असतात एन्झाईम्स. ओके, ते कुठले प्रत्येक मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी एन्झाईम युटिलायझेशन सेपरेट असणार आहे. एन्झाईम्स आर रियुजेबल विच मेक्स देम इकॉनॉमिक अँड इको फ्रेंडली ऑप्शन. ओके, एन्झाईम्स हे रियुजेबल आहेत, इको फ्रेंडली आहेत. सम मायक्रोबियल एन्झाईम्स आर, मायक्रोबियल एन्झाईमचे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत, ते पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहेत प्रत्येक प्रोसेसमध्ये. ऑक्सिडेज, रिडक्टेज, ट्रान्सफरेज, हायड्रोलेज, लायज, आयसोमरेज अँड लायगेज. ओके, हे सगळे एक्झाम्पल जे आहेत मायक्रोबियल एन्झाईमचे, ह्या मायक्रोबियल रिॲक्शन ज्या होणार आहेत, बॉडीमधल्या रिॲक्शन असतील, लिव्हिंग बिईंगमधल्या फूड प्रोडक्शन असतील, तर ह्या सगळ्या रिॲक्शनमध्ये हेच एन्झाईम यूज होणार आहेत बिकॉज दे आर रियुजेबल, दे आर इको फ्रेंडली. These enzymes are used in a cheese, textile, leather and paper industry. चीज प्रोडक्शनसाठी तर बघितलं पण एन्झाईम यूज होतात. देन अगेन इन टेक्सटाईल इंडस्ट्री, इन लेदर इंडस्ट्री अँड इन पेपर इंडस्ट्री. Xanthan gum that imparts thickness to ice creams is obtained by fermentation of starch and molasses with the help of Xanthomonas species. आईस्क्रीममध्ये यूज केली जाणारी बॅक्टेरियल स्पेसीज जी आहे, मायक्रोबियल स्पेसीज कुठली आहे बघा, Xanthomonas species. ओके, इट इज ऑल्सो यूज फॉर प्रोडक्शन ऑफ पिगमेंट्स. Xanthomonas species चा अजून यूज काय आहे, Xanthan गमचा अजून काय यूज आहे की आईस्क्रीममध्ये त्याला थिकनेस देण्यासाठी. नंबर 2, इट इज ऑल्सो यूज फॉर प्रोडक्शन ऑफ पिगमेंट्स, फर्टिलायझर, विडीसाईड, टेक्सटाईल पिगमेंट, टूथपेस्ट. ओके, यांचा नंबर 2. नंबर 1 काय असणार आहे, आईस्क्रीमसाठी यूज आहे. नंबर 2 पिगमेंट. नंबर 3 फर्टिलायझर्स, खतं तयार करण्यासाठी. विडीसाईड, तणनाशकं तयार करण्यासाठी. टेक्सटाईलमधले पिगमेंट जे आहेत मीन्स कापडासाठीचे जे कलर वापरले जातात त्यांच्या पिगमेंटसाठी. आणि नंबर लास्ट टूथपेस्ट. नेक्स्ट, अँटीबायोटिक्स. Antibiotics like penicillin, cephalosporin, monobactam, bacitracin, azithromycin, gentamicin, there are a lot of antibiotics. सगळ्यामध्ये मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीज, मायक्रोबियल स्पेसीज दाखवतात, ज्या एन्झाईम ॲक्शन दाखवतात आणि असे अँटीबायोटिक्स डिसीजेस क्युअर करतात. कारण सपोज एका बॅक्टेरियल स्पेसीजचं आपल्याला इन्फेक्शन झालं असेल, ओके, नॉर्मली साथ असते की कोल्ड आणि फ्लूची साथ असेल, ॲझिथ्रोमायसिनची टॅबलेट घेतली तर ॲझिथ्रोमायसिन हा काय असणार आहे, ही बॅक्टेरियल स्पेसीज युजफुल असेल, ॲझिथ्रोमायसिन असेल तर तुमचा तो बॅक्टेरियल इन्फेक्शनला किल करेल. लक्षात येतं. सो ॲझिथ्रोमायसिन इज अ अँटीबायोटिक. काही बॅक्टेरियल स्पेसीज अँटीबायोटिक म्हणून वापरल्या जातात ज्या इन्फेक्शनला काय करणार आहेत, डिस्ट्रॉय करणार आहेत, त्या मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथला डिस्ट्रॉय करतील आणि असे हे बॅक्टेरिया युजफुल असणार आहेत.
नेक्स्ट मायक्रोब्स अँड फ्युअल्स, की दोन्हीमध्ये सुद्धा बेस्ट कनेक्शन आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम आणि फ्युअल फॉर्मेशन. गॅसेस फ्युअल मिथेन कॅन बी ऑब्टेन बाय मायक्रोबियल अनएरोबिक डिकम्पोजिशन ऑफ अर्बन ॲग्रिकल्चरल अँड इंडस्ट्रियल वेस्ट. अर्बन वेस्ट आहे, ॲग्रिकल्चरल वेस्ट आहे, इंडस्ट्रियल वेस्ट आहे. अर्बन मीन्स शहरातला कचरा असेल, शेतातला कचरा असेल किंवा इंडस्ट्रीमधला कचरा असेल, ह्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा अनएरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक एन्झाईम फॉर्मेशन. अनएरोबिक मीन्स इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, एरोबिक मीन्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. Ethanol and alcohol, it is a clean, smokeless fuel obtained during fermentation of molasses by the yeast Saccharomyces. Okay, ethanol production sugar molasses जे आहे, ओके, ह्यांच्या ईस्टमध्ये, ह्या मोलॅसिसमध्ये ईस्ट सॅकरोमायसिस ह्यांच्या फर्मेंटेशनमुळं येणारा जो गॅस आहे, कुठला आहे, इथॅनॉल गॅस, हा काय आहे, क्लीन आहे, स्मोकलेस आहे. हायड्रोजन गॅस इज कन्सिडर्ड टू बी द फ्युअल ऑफ फ्युचर, की असं कन्सिडर केलं जातं की हायड्रोजन गॅस हा फ्युचरमध्ये फ्युअल म्हणून यूज केला जाईल. सो हायड्रोजन गॅस इज ऑल्सो रिलीज ड्युरिंग बायोफोटोलायसिस ऑफ वॉटर. फोटोलायसिस मीन्स बाय युझिंग लाईट रेज, लायसिस मीन्स ब्रेकडाऊन ऑफ वॉटर, इन विच बॅक्टेरिया परफॉर्म द फोटो रिडक्शन. बॅक्टेरियांचा यूजनी फोटो रिडक्शन होणार आहे. नेक्स्ट बायोफोटोलायसिस कंप्लीट होणार आहे. सिमिलर टू फ्युअल, व्हेरियस इंडस्ट्रियल केमिकल आर ऑल्सो प्रोड्यूस्ड थ्रू मायक्रोबियल प्रोसेस. आणि बरेचसे हे असे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते ह्या प्रोसेससाठी यूज केले जातील. आणि म्हणून असं कन्सिडर केलं जात आहे की हायड्रोजन हा जर प्युअर सोर्स असेल, इको फ्रेंडली सोर्स असेल, तर फ्युचरमध्ये तो फ्युअल म्हणून यूज केला जाईल. नेक्स्ट, सी द पिक्चर ऑफ सॅकरोमायसिस yeast species. Then next, biofuel. What is mean by biofuel? The fuel which contains the main ingredient biological factors or living beings. Okay, living beings चा यूज करून जे फ्युएल्स बनवलेले आहेत असे बायोफ्युएल्स. बायोफ्युएल्स आर इम्पॉर्टंट अमंग द रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी. बायोफ्युएल्स कॅन बी ऑब्टेन इन सॉलिड, लिक्विड और गॅसेस फॉर्म. तीनही फॉर्ममध्ये यूज केले जातात. दे प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन व्हेरियस स्टेप्स ऑफ प्रोडक्शन ऑफ बायोफ्युएल्स. बघा, सी हिअर दिस पिक्चर शोज बायोमास. बायोमास मीन्स प्लांटची ग्रोथ दिसतीये तुम्हाला इकडे. बायोमास कन्वर्जन ऑफ सेल्युलोज टू ग्लुकोज. प्लांट्स आहेत तर प्लांट्समध्ये सेल्युलोज फायबर्स असतात. ह्या सेल्युलोज फायबरचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, ग्लुकोज. ग्लुकोजचा यूज शुगर, ओके, शुगर प्रोडक्शन, शुगर फॅक्टरीमध्ये यूज केला जातो. ह्या शुगरमधून, शुगर फॅक्टरीनंतरचा राहिलेला कंटेंट जो आहे तो काय असणार आहे, लिक्विड फ्युएल प्रोडक्शन थ्रू फॉर्मेंटेशन. लिक्विड फ्युएल तयार होईल, ओके, आणि राहिलेला जो पार्ट असणार आहे, मीन्स राहिलेला जो कचरा आहे तो ॲज अ फ्युएल म्हणून वापरला जाईल. मीन्स हा शुगर प्रोडक्शनचा एक पार्ट झाला. देन नेक्स्ट बघा, हार्वेस्टिंग केलं प्लांटचं, त्याच्यानंतर त्याचं थ्रेशिंग केलं, त्याच्यापासून सेल्युलोज फायबर झालेत. सेल्युलोज फायबर शुगर इंडस्ट्रीमध्ये यूज केले, त्यांचा पुन्हा बायोफ्युएल बनवणार आहे. मीन्स ह्या लिव्हिंग बिईंगपासून येणारे जे फ्युएलचे सगळे सोर्सेस आहेत त्यांना आपण बायोफ्युएल म्हणतो, जे आपण बर्निंगसाठी वापरतो, ज्यांचं ज्वलन करतो. ज्वलन केल्यानंतर एरोप्लेन आहे, त्याचा जो त्याच्यासाठी जे वापरला जाणारा कंटेंट असेल, फ्युएल आहे, किंवा ट्रक असेल, कार असेल, ह्यांच्यासाठीचं वापरला जाणारा फ्युएल आहे. ह्या सगळ्या सोर्सच्या बर्निंगमधून किंवा हे जे फायबर्स आहेत ह्यांच्या बर्निंगमधून सगळ्यामधून काय प्रोड्यूस होईल, CO2. हा CO2 पुन्हा युटिलाइज कशासाठी होईल, ह्या बायोमासच्या प्रोडक्शनसाठी. ह्या बायोमासमध्ये सोलर एनर्जी आणि CO2 ह्या दोन्हीचा यूज होऊन पुन्हा काय होणार आहे, फोटोसिंथेसिस कंप्लीट होणार. मीन्स हा बायोफ्युएलचा सोर्स हा इको फ्रेंडली आहे आणि हा सायकल कंटिन्युअस चालू राहणार आहे. नेक्स्ट, मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल. सॉलिड वेस्ट अँड सिवेज ट्रीटमेंट इन्व्हॉल्व स्टेप्स युझिंग मायक्रोब्स. की सिवेज ट्रीटमेंट मीन्स मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये सिवेज जो असणार आहे किंवा खराब पाणी जे आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम कंटेनिंग वॉटर जे असणार आहे त्याच्यावरती कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट करावी लागते. CETP असं म्हणतात. तर प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आता सिवेज ट्रीटमेंटसाठी कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटसुद्धा
तयार केलेले आहेत, कंपल्सरी आहे त्या इंडस्ट्रीसाठी. त्याशिवाय त्या इंडस्ट्रीजना लायसन नाही मिळत, कारण त्यांच्या इंडस्ट्रीमधला जो सिवेज प्लांट आहे किंवा सिवेज मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत सिवेजमधून येणारे, त्यापासून जवळपासच्या कुठल्याही इकोसिस्टीमवरती त्याचा अफेक्ट होणार नाही ही काळजी घेतली जाते. किंवा घरचा सोर्स डोमेस्टिक सिवेज असेल तरीसुद्धा हे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे त्यांच्यापासून पोल्युशन होऊ शकते, ते कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतं. नेक्स्ट, लँड फिलिंग साइट्स. Large pits are dug in open spaces far away from the residential area, and those pits are lined with plastic sheets to prevent leaching of toxic and harmful materials. ओके, जे प्लास्टिक शीट्स असतील किंवा टॉक्सिक आणि हार्मफुल मटेरियल आहे ते अशा मग ह्या पिट्समध्ये पुरून दिलं जाईल. Compressed waste is dumped in the pit, then microbe present in the soil decompose the waste. Good quality compost is formed after few days. काही दिवसांनी मग कंपोस्ट तयार होईल. हा डग कसा तयार केला, मॉडर्न लँडफिल साईट कशी बनवलेली आहे ह्याचा एक पिक्चर आहे. हा डायग्राम तुम्हाला एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, सिवेज मॅनेजमेंट. Microbes capable of decomposing any compound are mixed with the sewage where they decompose and release methanol and CO2. की ते मायक्रोब्स जे आहे ते सिवेज मॅनेजमेंटमध्ये कुठले दोन प्रोडक्ट तयार करतील, मेथॅनॉल अँड कार्बन डायऑक्साईड. फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया डिकम्पोज झेनोबायोटिक केमिकल प्रेझेंट इन द सिवेज. सो फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया डिकम्पोज काय करतात, झेनोबायोटिक केमिकल्स. कशामध्ये प्रेझेंट असणार, झेनोबायोटिक केमिकल्स सिवेज ट्रीटमेंटमध्ये, सिवेज प्लांटमध्ये, सिवेज वॉटरमध्ये. ओके, सांडपाणी जे असणार आहे किंवा खराब पाणी जे असेल त्याच्यामध्ये झेनोबायोटिक केमिकल्स जे असणार आहेत त्यांना ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया काय करतील, पोल्युशन कंट्रोल करतील. सिवेज मॅनेजमेंटसाठी ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया यूज केल्या जातील. स्लज लेफ्ट बिहाइंड इज यूज्ड ॲज अ फर्टिलायझर. राहिलेला स्लज जो आहे तो फर्टिलायझर खतं म्हणून वापरू शकतो आपण. वॉटर रिलीज्ड आफ्टर दिस ट्रीटमेंट इज एन्व्हायरमेंटली सेफ. जर इकडं केमिकल फ्री केला असेल बाय युझिंग ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया, ओके, त्यानंतर राहिलेला सॉलिड कंटेंट आहे तो खतं म्हणून वापरला असेल, तर आलेलं खराब पाणी आहे त्यातले दोन्हीही कंटेंट निघून गेले तर राहिलेलं वॉटर हे एन्व्हायरमेंटसाठी सेफ असणार आहे. नेक्स्ट, क्लीन टेक्नॉलॉजी. Microbes can be used to control air and water pollution. Hydrocarbons and other chemicals are transformed by abilities to decompose man-made chemicals. ओके, कुठले कुठले क्लीन टेक्नॉलॉजीसाठी वापरले जाणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघूयात आपण. बॅक्टेरिया लाईक सुडोमोनास, अल्कॅनोवोरॅक्स प्रोकोमिनेसिस. इट कॅन बी यूज टू रिमूव्ह ऑइल लेअर फ्रॉम सरफेस ऑफ वॉटर ड्युरिंग पेट्रोलियम और ऑइल स्पिलेज. ओके, मोठ्या इंडस्ट्रीजमधून सुद्धा ऑइलचे लेअर्स असतील तर वॉटर सोर्समध्ये मिक्स झाले तर ह्या दोन बॅक्टेरियल स्पेसीज यूज करून आपण त्यांना काय करू शकतो, फ्री फ्रॉम ऑइल और पेट्रोल. कारण इकोसिस्टीमवरती ॲक्वॅटिक इकोसिस्टीम, ॲक्वॅटिक ॲनिमल्स ह्यांच्यावरती सुद्धा ह्याचे बॅड इफेक्ट्स होऊ शकतात आणि म्हणून हे दोन बॅक्टेरिया तुम्हाला तिथं ते वॉटर सिस्टीम क्लीन ठेवण्यासाठी इसेन्शियल आहेत, इम्पॉर्टंट रोल असणार आहे त्यांचा. ओके, नेक्स्ट, सच बॅक्टेरिया आर कॉल्ड ॲज हायड्रोकार्बनक्लास्टिक बॅक्टेरिया HCP. They decompose polyethylene polyester. Bacteria like Vibrio, Ideonella, Saccharomyces can be chemical substance of plastic bottles. आणि मग अशा या बॅक्टेरियल स्पेसीजचा यूज करून सिवेज ट्रीटमेंट प्लांट प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये इसेन्शियल काय आहेत, आणि इंडस्ट्रीमधून येणारा जो वेस्ट आहे तो डिरेक्टली इकोसिस्टीम, मोस्टली वॉटर इकोसिस्टीममध्ये जर मिक्स होत असेल तर त्या वॉटर इकोसिस्टीम किंवा ॲक्वॅटिक ॲनिमल्स त्यांचा लाईफ सायकलवरती अफेक्ट करतील. नेक्स्ट, दिस आर दी सम bacterial species which are used for sewage management. Microbes and farming. So microbes are mostly used for coil fix nitrogen and decompose organic soil matter to make soil fertility. Okay, to improve soil fertility microorganisms are used, and for that nitrogen, potassium and phosphorus NPK content is very essential. So by using these three contents or three nutrients, these microorganisms are provided to soil to increase the fertility of the soil. Microbial inoculants. Microbes in the form of inoculants are sprayed on the seed before sowing them. Some microbes are harmful pesticides are also decomposed by them.
So by spraying of the microorganism, their enzymes react on their seeds. त्यांची सीडवरती रिॲक्शन होईल एन्झाईमची आणि त्यामुळं प्रोडक्शनमध्ये कुठेही तुम्हाला इन्फेक्शन जे असणार आहेत, फर्टिलिटी इंक्रीज झाल्यानंतर सॉईलमध्ये इन्फेक्शन किंवा पिकांच्या सीड्सचे सोईंग होणार आहे, तिथं कीड लागण्याची प्रोसेस होऊ शकत नाही, कारण ऑलरेडी ते काय असणार आहेत, ही क्लीन टेक्नॉलॉजी यूज केल्यामुळं सो एन्झाईमची ॲक्शनमुळे सीड्स काय होणार आहेत, फ्री फ्रॉम बॅक्टेरिया, ओके, फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम्स. देन लास्ट, बायो इन्सेक्टिसाइड. The insecticide means the pesticides which are used to kill the insects. What is mean by bioinsecticide? The biological content which are used to kill the insect pest. Some bacterial and fungal toxin can destroy pest and pathogen can be integrated directly into plants and used as a biopesticide. ओके, तुम्हाला स्पिनोसाइडचं एक्झाम्पल दिलेलं आहे. स्पिनोसाइड बायोपेस्टिसाइड आहे, फिल इन द ब्लँकसाठी इम्पॉर्टंट आहे. तर हा बायोपेस्टिसाइड काय केला जातो, यूज केला जातो पॅथोजन्सना किल करण्यासाठी. कॅटरपिलर फीडिंग ऑन लीफ. थँक्यू.